नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.2 आपण हा क्वेश्चन स्टार्ट करूया या व्हिडिओमध्ये। त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन। परत क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले आपल्याला हे सॉल्व करायचे। तर बघा सोल्यूशन, इट इज अ व्हेरी सिंपल। दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन ॲज इट इज घेऊ आपण। गिवन इक्वेशन इज x स्क्वेअर प्लस 3ix प्लस 10 इज इक्वल टू 0। आता या क्वाड्रेटिक इक्वेशनला कंपेअर करूया आपण जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन सोबत किंवा स्टँडर्ड फॉर्म सोबत। कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। a इज इक्वल टू, आता इथं x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असतो। xचा कोएफिशियंट b इज इक्वल टू 3i आणि c कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट 10 आहे। तर ABCच्या व्हॅल्यू माहीत झाले आपल्याला। आता ABCच्या व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर डिस्क्रिमिनंट चेक करू आपण। जर 0 पेक्षा लहान आला तर त्याचे कॉम्प्लेक्स रूट म्हणू आणि 0 पेक्षा मोठा आला तर त्याचे रिअल रूट म्हणू आपण। बघूया काय येते इथं। डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b, व्हॉट इज b? 3i होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a means 1 and c means 10 is equal to 3 square 9, i square ची व्हॅल्यू मायनस 4 दही 40 मायनस 9 and मायनस 40 मायनस 49 इज लेस दॅन 0। तर मायनस 49 हा 0 पेक्षा लहान नंबर आहे, म्हणजे दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे कॉम्प्लेक्स रूट आहेत। इथं काय म्हणणार? सो given equation has complex roots we get कॉम्प्लेक्स रूट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a। ह्या फॉर्म्युल्याने आपण काय करूया, एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटतील आपल्याला, म्हणजे एक्स रूट काढूया ह्या कॉम्प्लेक्स रूट। मायनस बी मीन्स व्हॉट इज बी? 3i प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढली, मायनस 49 डिवायडेड बाय 2a मीन्स व्हॉट इज ए? 1। x इज इक्वल टू मायनस 3i प्लस और मायनस 49चा स्क्वेअर रूट येतो 7i डिवायडेड बाय 2 इंटू 1 2। तर एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्या, x इज इक्वल टू मायनस 3i प्लस 7i डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू मायनस 3i मायनस 7i डिवायडेड बाय 2। x इज इक्वल टू 7i मधनं 3i सबट्रॅक्ट करा, किती बाकी राहिले? 5 6 किती राहिले? 4 4 5 6 7 4i डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू मायनस 3i मायनस 7i मायनस 10i डिवायडेड बाय 2। x इज इक्वल टू बे दोन्ही 4 2i और x इज इक्वल टू बे पंचे 10 मायनस 5i। तर ह्या एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्या आपल्याला, म्हणजे आपल्याला रूट भेटले कुणाचे? दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे। अशाच पद्धतीने सेकंड नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण। बोर्डवर लिहितोय मी सेकंड नंबरचा क्वेश्चन। तर बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन असा आहे, 2x स्क्वेअर प्लस 3ix प्लस 2 इज इक्वल टू 0। सोल्यूशन, गिवन इक्वेशन इज 2x स्क्वेअर प्लस 3ix प्लस 2 इज इक्वल टू 0। दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनला कंपेअर करू आपण। कंपेअरिंग विथ कसोबत कंपेअर करणार? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करणार। मग आपल्याला ABCच्या व्हॅल्यू भेटतील। a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 3i, c इज इक्वल टू 2। ABCच्या व्हॅल्यू माहीत झाल्या। आता डिस्क्रिमिनंट चेक करू आपण। बी स्क्वेअर मायनस 4ac। आता ह्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली, 0 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह आली, तर दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनला कॉम्प्लेक्स रूट असतात। जर 0 पेक्षा मोठी आली तर रिअल रूट असतात। बघूया कोणते रूट येतात। तर व्हॅल्यू काय येते?
B 3i square minus 4 times A means 2, C means 2 is equal to 3 square 9, I square minus 1 minus 2 दूनी 4 4 चौक 16 16 is equal to minus 25 minus 9 minus 16 minus 25 is less than 0. तर बघा निगेटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कॉम्प्लेक्स रूट आहेत. सो गिवन इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट्स. ते कॉम्प्लेक्स रूट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस ए. ह्या फॉर्म्युल्याला श्रीधराचार्यस फॉर्म्युला पण म्हणतात. एक्स इज इक्वल टू मायनस बी मीन्स व्हॉट इज बी 3i प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याची व्हॅल्यू काढलेली आपण मायनस 25 डिवायडेड बाय 2 टाइम्स ए ची व्हॅल्यू काय आहे 2. एक्स इज इक्वल टू मायनस 3i प्लस और मायनस मायनस 25चा स्क्वेअर रूट 5i डिवायडेड बाय 2 इंटू 2 4. एक्स इज इक्वल टू आता हे प्लस और मायनस व्हॅल्यू आली त्यांना सेपरेट लिहू आपण एकदा प्लस एकदा मायनस. तर बघा लिहिताना मी आधी काय लिहितोय मायनस 3i प्लस 5i डिवायडेड बाय 4 और x इज इक्वल टू मायनस 3i मायनस 5i डिवायडेड बाय 4. x इज इक्वल टू 5i मधनं 3i सबट्रॅक्ट करा काय राहिलं 2i डिवायडेड बाय 4 और x इज इक्वल टू मायनस 3i आणि मायनस 4i किती 5 6 7 8 मायनस 8i डिवायडेड बाय 4. x इज इक्वल टू बे दोन्ही 4 मीन्स i डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू बे चौक 8 मायनस 4i. तर ह्या एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या म्हणजे हे रूट भेटले आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. अशाच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन आपण कव्हर करूया. ह्याच मेथडने जाऊया. सिंपल क्वेश्चन आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 4i मायनस 4 इज इक्वल टू 0. सोल्यूशन गिवन इक्वेशन इज दिलेले इक्वेशन ॲज इट इज घेऊ आपण एक्स स्क्वेअर प्लस 4ix मायनस 4 इज इक्वल टू 0. आता दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर करू आपण. कंपेअरिंग विथ कसोबत कंपेअर करणार ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ह्याच्यासोबत कंपेअर करणार. आता बघा कंपेअर केल्यानंतर आपल्याला a इज इक्वल टू 1 इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असतो. b इज इक्वल टू 4i अँड c इज इक्वल टू मायनस 4. ए बी सीच्या व्हॅल्यू माहीत झाल्या. आता डिस्क्रिमिनंट चेक करू. डिस्क्रिमिनंट मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू आता बी मीन्स 4i होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a. व्हॉट इज a मीन्स 1 c मीन्स मायनस 4 इज इक्वल टू 4 स्क्वेअर 16 i स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 मायनस 4 इंटू मायनस 4 प्लस 16 इज इक्वल टू 16 मायनस 16 0. आता ही ॲक्च्युली 0च व्हॅल्यू आलेली 0 आलेली म्हणल्यावर ह्याचे कॉम्प्लेक्स रूट मानता येणार नाही. तरी पण आपल्याला 0ला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकतो. 0 इज लेस दॅन 0 म्हणण्यापेक्षा पण ठीक आहे असंच राहून देऊ. बघा आता ह्याला जर सॉल्व केलं तर बघूया आपण आन्सर काय येते. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ह्याला सॉल्व करूया. एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू काय आहे 4i प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काय आली 0 आली डिवायडेड बाय 2 टाइम्स एची व्हॅल्यू काय आहे व्हॉट इज ए 1. एक्स इज इक्वल टू मायनस 4i
प्लस और माइनस 0चा स्क्वेअर रूट 0 डिवाइडेड बाय 2. x इज इक्वल टू -4i डिवाइडेड बाय 2. बेग बे बेदोनी 4. x इज इक्वल टू -2i. तर हे रूट भेटला आपल्याला कशा दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. अतिशय सोपं होतं. असाच अजून क्वेश्चन 3 मध्ये एक क्वेश्चन बाकी, तो पण लगेच कव्हर करून घेऊ आपण. तर बघा क्वेश्चन रीड करतोय. 4 नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे, ix² - 4x - 4i इज इक्वल टू 0. परंतु ह्याला सॉल्व करताना आपण काय करूया, सुरुवातीलाच पूर्ण इक्वेशनला i ने मल्टिप्लाय करू. बघा सोल्यूशन. गिवन इक्वेशन इज ix² - 4x - 4i इज इक्वल टू 0. तर टोटल इक्वेशन तसं आपण ॲज इट इज सॉल्व केलं तरी चालेल, पण पुढं कॉम्प्लिकेट होईल. त्याच्यापेक्षा इझी करण्यासाठी काय करू आपण, टोटल इक्वेशनला i ने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे थोडक्यात हे तराजू होईल. इकडे तुम्ही 5 किलो टाकला, तिकडे 5 किलो टाकावं लागेल म्हणजे बॅलन्स राहील. इकडे तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केलं तर राईट साईडला पण 3 ने करावं लागेल, तेव्हा बॅलन्स राहील. तसं लेफ्ट हँड साईडला i ने मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साईडला पण i ने मल्टिप्लाय करावं लागेल प्रत्येक टर्मला. मग i ने मल्टिप्लाय केलं तर i × i i² मायनस 4ix मायनस 4i² इज इक्वल टू 0 × i. प्रत्येक टर्मला आपण i ने मल्टिप्लाय केला. i² ची व्हॅल्यू काय असते, -1x² मायनस 4ix. i² ची व्हॅल्यू -1 मायनस × मायनस +4 इज इक्वल टू 0 × i 0. टोटल इक्वेशनला -1 ने मल्टिप्लाय करतो. -1 ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस मायनस प्लस 1x² मायनस मायनस +4ix प्लस × मायनस -4 मायनस × 0 0. बघा आता ह्या इक्वेशनला आपण काय करूया, कम्पेअर करूया. कंपेअरिंग विथ कसोबत कम्पेअर करणार, ax² + bx + c इज इक्वल टू 0. व्हॉट इज a इज इक्वल टू 1, b एक्सचा कोएफिशियंट b, इथं एक्सचा कोएफिशियंट 4i, कॉन्स्टंट c काय आहे -4. a b c च्या व्हॅल्यू माहीत झाल्या. आता चेक करू आपण, b² - 4ac इज इक्वल टू, हा डिस्क्रिमिनंट आहे. हा डिस्क्रिमिनंट 0 पेक्षा लहान येतोय का 0 पेक्षा मोठा येतोय बघूया. b व्हॉट इज b, 4i ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a मीन्स 1, c मीन्स -4 इज इक्वल टू 4² 16 आणि i² ची व्हॅल्यू -1, तर -1 × 16 -16 -4 × -4 प्लस 16 इज इक्वल टू 16 - 16 0. आता याची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान नाही आली, मोठी नाही, 0च आली. म्हणजे आपण इथं एक वाक्य लिहू शकतो. सो गिवन इक्वेशन हॅज इक्वल रूट्स वी गेट. मग ते रूट जर काढायचे असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू -b प्लस और मायनस √ b² - 4ac डिवाइडेड बाय ट्वाइस a. x इज इक्वल टू -b, व्हॉट इज b इज इक्वल टू 4i प्लस और मायनस √ b² - 4ac ची व्हॅल्यू काय आलेली, 0 आलेली, डिवाइडेड बाय 2 टाइम्स a, व्हॉट इज a 1 इज इक्वल टू x इज इक्वल टू -4i. आता 0चा स्क्वेअर रूट 0च येणार आहे, मग तो नाही लिहिला तरी चालतोय, डिवाइडेड बाय काय 2 × 1 2. तर x इज इक्वल टू बेदोनी 4 -2i. तर हा रूट भेटला. म्हणजे हे दोन इक्वल रूट आहेत, ह्याला डबल पण लिहू शकता तुम्ही, x इज इक्वल -2i और x इज इक्वल -2i असं लिहिलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 4 आपण कंप्लीट करून घेऊया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.